आज 2026 लागला आहे. 2026चा पहिलाच व्हिडिओ आहे. तर गावची जीवनशैली आपलं चॅनल चालू करून 1 वर्ष झालं आहे. तर काय चांगला रिस्पॉन्स भेटला नाही पाहिजे तेवढा, तरी मी प्रयत्न करीत राहणारच आहे. वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष लोकांना आपला चॅनल आवडेल किंवा नाही आवडेल, पण आपण गावाकडची जीवनशैली, गावच्या लोकांची जीवनशैली आणि गावाला एवढं गरजेचं होतं त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. गावाकडची यात्रा आणि गावाकडचे टांगी बैलाचं प्रदर्शन तेवढं आहे. जसे आपण गावाकडे आत्ता सध्या महिने जानेवारी फेब्रुवारी करतो ना, ते न करता आपण जानेवारी फेब्रुवारी पण त्याच्यानुसार मराठी महिने पण सांगणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर सध्या जानेवारी तर मराठी महिना चैत्र आहे. तर चैत्र महिन्यात काय काय सण किंवा काय काय कामं चालतात ते पण समजतील, म्हणजे जानेवारी महिन्यात म्हणजे मराठी महिने पण शिकाय भेटतात. महिना तर करायचं. तर चला आता जवळजवळ आलोच आहे आपण वासाळीच्या आसपास. तर प्रदर्शन दाखवतो पाहिजे वासाळी फाट्यावाले आपण. आणि इथं प्रदक्षिण आहे पहा, बैल डांगी जनावरांचे प्रदक्षिण. तर आता आपण जाणार आहे मधी, बघू आता कसं आहे. भरपूर मोठं आहे. पहिला इकडून दाखवतो, नंतर जवळ जाऊन किमती बघू. भरपूर मोठा भरलाय का. यात्रा कुठे आहे? इकडे आहे का पुढं? यात्रा पुढे वाटतं. पहिलं जनावरांच्या जरा बऱ्यापैकी किमती माहिती करून घेऊ. हे पाय असं राहते डांगी या जनावरं. डांगी जनावर ओळखायचं म्हटलं ना, अरे डाग डाग असल्यासारखे राहतात त्यांना, त्याच्याचमुळं डांगी जनावर नाव पडले असतील. या पा हा बैल आहे ना, त्याचं असे डाग डाग पडल्यासारखे. इकडे इथं बघा, या बाई पूर्ण एक टाईपचे जनावर राहतील, त्यामुळे याला डांगी जनावर सांगत असतील असं वाटतं. पिंट्या चला पुढं काढू का. कसं काय दिलंय बुवा, काय लेवल काय हा? काय नाही एवढं मोठं भरून सुद्धा लेवल नाही काही. किती आणले बैल? ही जोड आहे का हे? आणि हे काय पारड? हा का. काय मागले का नाही? नाही. किती दाते? 4 ना. 2 दाते जोडीच आहे पण. हा ना. काय शांत आहे काय वातावरण? जनावर बरंच येईल आहे. जनावर आहे एवढं या असून सुद्धा पाहिजेच होतं जरा. काय मागलेच नाही का डायरेक्ट? हा का. एवढं स्वस्त 4 जाते. आताच झालेलं आहे वाटत. तो आताच झालंय. चांगलं बैल आहे ना अजून. बरं चालेल. हा 3 कुठं? हा माश्या जत्रा चालू आहे. हा सिन्नरला भरलाय का? हा वासाळीचा. त्याच्यामुळं बाजार डाऊन झालाय तेवढं आहे. बरेच जनावर आहे तरी पण मग काय व्हायला पाहिजे. पण मग कसं काय माहिती. हा ना. कुठले आहे तुम्ही? खडकी. पायपात आणले का? पाय बरेच बैल पाय चालले ना. आता निघून नाही चालले. किती दिवस झाले आले? 3रा दिवस आहे. 3रा? बरेच दिवस झाले. आज शेवटचा दिवस आहे ना? उद्या आहे का? चालेल चला मग होईल ते आता पाहू. चांगलं बैल आहे बघ हे समोर हे ना. मित्रांनो हे बघ ही जोडी भारी. एक खिल्लारे आहे सगळे ना. हे बघ खिल्लारेंचा इथं वाटतं मार्केट. हे बघ हे खिल्लारे, हे पण खिल्लारे, आणि हे आपले डांगी, हे आपले गावरान. ही जोडी विकली गेले, त्याच्यावर गुलाल टाकलाय. अशी निशाणी राहते विकलं गेल्यानंतरची. बाबा किती बैल आणले? किती बैल आणले? एकच आहे का? यो का मारितो का नाही? किती दाते? 4 दात झालं का? वापाय काढला काय? काय मागला का नाही? हा केवढ्याला? किती? एवढं कमी? थोडंच का घ्यायला केवढं जातं? 4 जाती झाला म्हणून. हा
लय येत नाही बाजारच नाही हो एवढं मोठं भरलंय पण हा ना एवढ्यात नाही ना चालत लय किती दिवस झाले आले आलंय का गिरायकच लय पडून पडून मागं राहिलं येत नाही बघू आता काय काय गाडी करून एवढं लांब जनावर आणायची हा ना गाडी करून एवढ्या लांब परवडत आहे नाही बाबाचे बैल चांगले ठेवाय घेतलाय धुवाय घेतला हा कापला असेल ना बाबा झाले इकडं तू घोडा गाडी आली हे जोडीच आणली ती काय विकायलाच आणलं होते खिल्ला घोडा आणलाय बा कोणतं हो बारका बार आहे ना मोठा हा जेवढा चालल्या सेम असंच व्हायला ना इकडं आहे ना त्याची जोडी चालेल एकदम भारी बैल आहे लय तगडं होतील ना बाबा तुमचे का जोडी नाही का मला वाटलं तुम्ही का काय एकदम मित्रांनो भारी जनावर आहे पा एकदम कोणाला घ्यायचे असतील तर यात्रेला किंवा प्रदक्षिणाला याचं डांगी एक नंबर एक बैल आहे चालू आहे मस्तपैकी बैल तर बघ जबरदस्त डांग बैल जोडी नंबर 1 जोडे का हा तीन चार आहे ना 4 आहे बघ इथं चालू आहे कार्यक्रम भरपूर मोठा आहे बैल या गटाचं परीक्षण पूर्ण झालेलं आहे आणि निकाल आपल्या हाती येत आहे तो निकाल मी या ठिकाणी जाहीर करत आहे कुठला बैल जिंकतो पाहू डांगी बैल आता या गटाचं परीक्षण पूर्ण झालेलं आहे या गटामध्ये सुदाम देवराम आंबेकर शिरेवाडी तालुका इगतपुरी यांच्या बैलाचा तृतीय क्रमांक या ठिकाणी आलेला आहे सुदाम देवराम आंबेकर शिरेवाडी तालुका इगतपुरी यांच्या बैलाचा तृतीय क्रमांक आलेला आहे अंकुश गोरख भोसले धामणी तालुका इगतपुरी यांच्या बैलाचा या ठिकाणी द्वितीय क्रमांक आलेला आहे अंकुश गोरख भोसले धामणी तालुका इगतपुरी आणि यानंतर राजाराम भीमा होटे धामणी तालुका इगतपुरी यांच्या बैलाचा प्रथम क्रमांक या ठिकाणी आलेला आहे मी मान्यवरांना विनंती करेन की आपण रिंगणामध्ये जाऊन त्यांचे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बिले या ठिकाणी लावायचे आहे माननीय दिनकरजी भांडे साहेब PSI नाशिक ग्रामीण बिले त्या ठिकाणी लावायचे आहे आणि त्यानंतर एक नंबर आलेला आहे हे आता ना हे बाचा उभा आहे ते आणि त्यानंतर तालुका इगतपुरी सोमनाथ भंडारदरा तालुका अकोले भाऊसाहेब कत्रू भोसले धामणी तालुका इगतपुरी नवनाथ विठोबा तुके बेलू तालुका शिन्नर व्यवहार चालू आहे बघू यावर होतं त्याचा एक नंबर आलाय डांगी 2 बिल्ले लावण्यासाठी गेलेल्या मान्यवरांना मी विनंती करतो की कृपया आपण नंबर आला व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे दिनकरजी भांडे साहेब PSI नाशिक ग्रामीण बाळासाहेब भांगरे साहेब आणि विशालजी नेतावणे साहेब कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे शेपोट खाली आहे पाय कान पट्टा हा पट्टा मी डांगेला या ठिकाणी डांगी कालवड शेतकरी जीवनचा चॅनल व्हिडिओ काढत आलेला आहे आपला मित्र आहे कस काय हा बैलांचे हा शेतकरी जीवन दोन दाती एक नंबर आहे हा बैल त्याचे कलर बिलर सगळं एक नंबर ओके ते पण नंबर प्लेट लावले त्याला चेक पण करून दाखवलाय त्याला धामणीवरून आलाय दुसरा नंबर आलाय त्यांचा बैल जबरदस्त आहे पहिला नंबर इकडे बैल माझे बैल मित्रांनो इथून ते इकडे कार्यक्रम चालू आहे बैलांचा तो वर पार ते कडाला डोंगराच्या रस्त्याच्या साधारण लाखभर बैल येईल असतील का रे लाखाच्या वर बैल येईल असतील भरपूर मोठं प्रदक्षिण आहे कोणाला बैल घ्यायचे असतील तर नक्की या प्रदक्षिणाला या वर्षी तर नाही कारण का आज लास्ट दिवस उद्या व्हिडिओ टाकणार आहे मी
पुढच्या वर्षी नक्की या. त्याला आता जातो यात्रेत. बैलांचं सगळं साहित्य शेतकऱ्यांना हे बघ, येसनी बिसनी काटवती घुंगरा गोंड बिंड सगळं आहे. कासरे मोरक्या रस्सी काठे पण हा सगळं साहित्य बरं का मित्रांनो बैलाचं घ्यायला असेल कोणाला. हे बघ हापशी आहे इकडं. गावाकडं अजून असे हापते निवडून प्यायचं पाणी घेऊन जावं राहिले. हां जनावरांना गावात घेऊन आले पिकअप लोड पूर्ण. हे बा पुराडे कोयता फाळ आहे. बापरे फाळ आहे का बाबा. हे बघ फाळ आहे. हे पुराडे वाकस आहे आणि एक कोयते. बाबा कोयता कसा दिला कोयता. 400 रुपये मोठे घेतले तर 500 एवढं एकच राहिलं. आणि ही कुराड मोठी 700 रुपयाला ही मोठी हा हा का ओरिजिनल आहे का. आणि फाळ का नांगराचा फाळ आहे मित्रांनो. केवढ्याला आहे तू. मोठा कुराडा इथून इकडे पूर्ण यात्रा आहे बरं का. आता हा सगळे साहित्य थंडीच्या दिवसात थंडीचे स्वेटर बिटर आहे. इकडं लेडीजचं साहित्य सगळं आहे. हे पा होलसेल इथं पोरांचे खेळणे. इकडं चायनीज कॉर्नर. इकडं चप्पल. इकडं बॅगी. भरपूर दुकान आहे. लांबपर्यंत आहे पहा तिकडं एकदम पार पुढं. लहान पोरांचे खेळणे. अरे पाळणे पण आहे रे. हे बघ पाळणे पण आहे मित्रांनो. हे भरपूर. हे बघ लहान घेऊन उड्या मारायचे खाली पाळणे. अरे तिकडं पण आहे भरपूर आहे. मोठी यात्रा भरेल आहे बरं का. जसं प्रदक्षिण भरेल आहे तसंच आहे. इकडे टोकरे आहे बरं का रे. टोकरे घ्यायचं का. अरे सुपय आहे टोकरे आहे बादले आहे. 20 रुपयात सगळं साहित्य असं. हे बघ इकडे सेल लागलाय 20-30 रुपये. एकदम स्वस्त मार्केट राहतं गावाकडचं. त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. एकदम जत्रा. हां इकडे ब्युटी पार्लर आहे छोटंसं. चहाचे कप्पे घे रे तुला चहा प्यायला होतं जास्त. दगडाळ आहे 100 रुपयात. इकडं गोंदायचं आहे स्वस्तात मध्ये गोंधन. इकडं बांगड्या वगैरे. इकडं खेळणे. इथे 200 रुपयाला जर्किन स्वेटर आहे. इकडं लेडीजचं पण कपडे. कुठे गेला आपली टोपी नाही चल ना घ्यायचं एक पिंट तुझ्या बायकोला. जाय ना घे ना. हा पैसे हे बघ 10 रुपयाला कुल्फी पिंट्याला. घातलेलं पाकू आहे इकडे पहा. गरम टोप्या. हे बघ एक ट्रेनिंगवाला. कोणती वस्तू 20 रुपयात स्वस्तात मस्त काम आहे. इथं पण 20 रुपयातच आहे सगळं साहित्य. इकडं भाजीपाला पण आहे. आणि इकडं बघून घ्या जय अंबिका माता यात्रा उत्सव वासाळी. आणि इथं मंदिर आहे आपलं. आणि इथं आपला नातू पंतू पोऱ्या भेटलेला आहे. पोऱ्या तर असं आहे आपलं गावची यात्रा प्रदक्षिण. आता पोऱ्या आपलं खाऊ पिऊ घालणार आहे आणि मग जाणार आहे आपण घरी. तोपर्यंत बघ काय काय खरेदी करतो. केस पिकू फक्त गावच्या जत्रा दिसणार का रे. बाकी नाही. इकडचा खाऊ घेतो गोडीशेव. गोडीशेव कशी दिली गोडीशेव. हा 30 रुपये पाहिजे का. 2 ठिकाणी द्या ना अर्धा किलो. खाऊ घेतोय आता गोडीशेव गावाकडचं. असं होतं प्रदक्षिण. चालू घरी खाऊ घेतला. यात्रेत थोडंसं साहित्य घेतलं. गावची यात्रा एकदम धमाल राहते. प्रदक्षिण पण दाखवलं. पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे ते नक्की कमेंट करून सांगा.